रोहित ॲग्रोच्या मोका पाहणी अहवालावर संशयाचे सावट. युरियाचा शिल्लक साठा गेला कुठे? मोका पाहणी अहवालात युरियाचा पत्ता नाही, मग गोडाऊनमध्ये युरिया आला कुठून? रोहित ॲग्रो प्रकरण तापले. 6 जूनच्या अहवालातील युरिया गायब. 13 जूनला शेतकऱ्यांना युरिया वितरित. खरीप हंगामाच्या तोंडावर अनेक भागांत शेतकऱ्यांना युरिया खत वेळेवर उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. पिकांच्या वाढीसाठी अत्यावश्यक असलेला युरिया मिळण्यात होत असलेल्या विलंबामुळे शेतकरी चिंतेत आहेत. दुसरीकडे खत साठा वितरण व विक्रीतील अनियमिततांबाबत तक्रारी होत असतानाही संबंधित अधिकाऱ्यांकडून केवळ औपचारिक पाहण्या व थातुरमातुर कारवाई केली जात असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. रोहित ॲग्रो कृषी केंद्राच्या मोका पाहणी अहवालातील विसंगतींमुळे कृषी विभागाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दिनांक 6 जून 2026 रोजी करण्यात आलेल्या मोका पाहणी दरम्यान कृषी केंद्राचा खत परवाना 90 दिवसांसाठी निलंबित करण्यात आला होता. त्यावेळी अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आले होते की गोडाऊनमधील शिल्लक खत साठ्याची नोंद सुद्धा घेण्यात येत असून संबंधित साठ्याची विक्री अथवा विल्हेवाट 90 दिवस लावता येणार नाही असे नमूद असूनही विशेष म्हणजे मोका पाहणी अहवालात गोडाऊनमध्ये असलेल्या विविध खतांच्या साठ्याचे विवरण करण्यात आले असले तरी सर्वाधिक मागणी असलेल्या युरिया खताच्या शिल्लक साठ्याचा मोका पाहणी अहवालात कुठेही स्पष्ट उल्लेख आढळून येत नाही. त्यामुळे मोका पाहणीच्या दिवशी युरिया शिल्लक नव्हता का, असल्यास त्याची नोंद का घेण्यात आली नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याच दरम्यान दिनांक 13 जून रोजी शेतकऱ्यांना गोडाऊनमधून युरिया वितरण करण्यात आले. तसेच दिनांक 19 जून रोजी अमरावती येथील विशेष पथकाने संबंधित गोडाऊनची प्रत्यक्ष पाहणी केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र दिनांक 6 जून रोजीच्या मोका पाहणी अहवालात युरियाचा शिल्लक साठा नसल्याचे चित्र असताना नंतर गोडाऊनमध्ये युरिया आढळून आला असल्यास तो नेमका कुठून आला? निलंबन कालावधीत नवीन साठा दाखल करण्यात आला का, अथवा आधीपासून असलेला साठा अहवालातून वगळण्यात आला होता का, अशा गंभीर शंका उपस्थित होत आहेत. तसेच 19 जून रोजी अमरावतीच्या पथकाने नेमकी कोणती पाहणी केली आहे? फक्त कागदपत्रे, स्टॉक रजिस्टर, खरेदी विक्री नोंदी या प्रत्यक्ष साठ्याची पडताळणी केली? पाहणी दरम्यान कोणते निष्कर्ष नोंदविण्यात आले? या संपूर्ण प्रकरणात मोका पाहणी अहवाल, शिल्लक साठ्याची नोंद आणि नंतर आढळून आलेल्या युरिया साठ्यामधील तफावत लक्षात घेता किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष माधव अवघड यांनी स्वतंत्र चौकशीची मागणी व संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका देखील संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे दिसून येत असून त्या अधिकाऱ्यांवरती त्वरित कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली आहे.